मुंबई में जारी मूसलाधार बारिश को देखते हुए मानसून सत्र का आज का कामकाज स्थगित होने पर विधायक नाना पटोले ने मनपा समेत सत्ताधारी सरकार पर तीखा तंज कसा। सभागृह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा कामकाज स्थगित करना यह सरकार की नाकामयाबी है, ऐसा बयान पटोले ने दिया। साथ ही पटोले ने सरकार की पोल न खुले इसका ध्यान मुख्यमंत्री ने खुद रखा, कहकर भाजपा सरकार पर गंभीर आरोप लगाए। आज आपण पाहिलं असेल की विधानसभा सुरू झाली आणि जसा प्रश्नोत्तराचा तास झाला आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज कामकाज तहकूब करायची विनंती केली। याचाच अर्थ सरकारला आपण केलेल्या पापाचं आता आठवण झालेली आहे की आपण जो भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचारामुळे मोठ्या प्रमाणात जनतेची गैरसोय होते आहे, जनतेचा जीव चाललेला आहे आणि म्हणून आज विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलेलं आहे। हे सरकारने स्वतः तहकूब केलं, आम्ही तर गोंधळ घातला नाही, पण सरकारने स्वतः कामकाज बंद केलं। याचाच अर्थ सरकारचं फेल्युअर याच्यामध्ये पुढे आलेलं आहे। आज सभागृहात या विषयावरती चर्चा झाली असती तर राज्याच्या जनतेला कळलं असतं की नेमकं या महाराष्ट्रामध्ये चाललं काय। सांगत आहे ना, आज सगळे सरकारचं पोल खुललं असतं आणि सरकारचं पोल खोल होऊ नये यासाठी आज सभागृह ऐन वेळेवर प्रश्नोत्तराच्या तासातच रद्द करण्यात आलं आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी याला जाहीर केलं। म्हणजे सरकारची पोलखोल होऊ नये याची काळजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतलेली आहे। कुठलाही मुंबई शहरातला कुलाबा विधानसभाही घ्या, कुलाबा विधानसभेतही किती भ्रष्टाचाराची कामं झालेली आहेत त्याचं चित्र आपल्याला पुढे आणता येईल। त्यामुळे मुंबई शहरामध्ये जे काही पाप झालेलं आहे ते लपवता कशाला, वास्तविक लोकांसमोर येऊ द्या ना। आणि त्याचे परिणाम जनता भोगते आहे। आम्ही जनतेचे काही मालक नाही आहोत, सरकार म्हणजे आम्ही जनतेचे 5 वर्षाचे तात्पुरतीचे ट्रस्टी आहोत। पण ज्या पद्धतीने सरकार मालकासारखं वागती आहे आणि सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून त्याचा जीव घेण्याचं काम जे सुरू झालेलं आहे याचं उत्तर राहुल नार्वेकरांनी द्यावं। कारण की राहुल नार्वेकर एक विधानसभेचे अध्यक्ष आहे, त्यांना असं स्टेटमेंट करणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीचं राजकारण होऊ शकत नाही। मी त्या मताशी सहमत आहोत, पण याच्यावरची चर्चा होऊन ह्याचे काही परिणाम जनतेला भोगावं लागते आहे। हे परिणाम पुढच्या काळात होता कामा नये एवढं तर आपल्या हातात आहे। पण तुम्ही भ्रष्टाचारालाच मूठमाती द्यायचं, हे लपवायचे, हे जे परिणाम सुरू आहे तर ते राजकारण तुम्ही करता हे त्याच्यातून स्पष्ट होतं।